मित्रांनो, मी आलो लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर या तालुक्यामध्ये आणि इथं आल्यानंतर मी तेलगणा दिसला आणि त्या तेलगण्याला मी व्हिजिट करण्यासाठी आलो. आता तुम्ही बघू शकाल या ठिकाणी कोल्ड प्रेसची 10 HP ची मशीन आहे. सरासरी तासाला 1 क्विंटलपेक्षा जास्त माल काढते आणि या जो स्वराज्य तेल उद्योग आहे यातनं स्वतःचं ब्रँडिंग पण तेल करून विकलं जातं आणि लोकांचे घनासाठी तेल आलेले किंवा कच्चा माल घेऊन येतात त्यांना इथं घना काढून भेटला जातो व्यवस्थित रेटमध्ये. आता तुम्ही बघू शकाल आता इथं मालाचे थप्पे लागले आणि काही प्रमाणात पेंट पण आहे. आता मग ते पेंटचं कसं प्रोसेस होत आहे काय नाही आणि व्यवसायाला सुरुवात कधी झाली आणि हा व्यवसाय आज कुठपर्यंत गेला हे पूर्ण डिटेल संवाद या व्हिडिओमधून जाणून घेऊ. सर्वात महत्वाची गोष्ट, व्यवसाय उद्योगामध्ये पडण्यासाठी हे आधी तुम्हाला विचारधारा महत्वाच्या असतात आणि कुठलाही व्यवसाय निवडून त्याला जर यशस्वी रित्या जर घेऊन जायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट लागते म्हणजे अनुभव आणि अभ्यास. मित्रांनो, आपल्यासोबत अभ्यास केलेले व्यक्तिमत्व आहेत, या व्यवसायाला खूप विचार करून व्यवसाय सुरुवात केले. आज ह्याच्यासोबत पण अनेक व्यवसाय त्यांनी यशस्वी केलेत. तर मित्रांनो, त्यांच्यासोबत आपण संवाद करू. चला त्यांच्याशी भेटू आपण. काका, आपला परिचय सांगा. मी शरद दत्ता शहापुरे, रेणापूर तालुक्यामध्ये आहे. अच्छा, आता हे व्यवसाय तुम्ही जे तेल उद्योगचा चालू केलाय, कधीपासून व्यवसाय सुरुवात केली? हे आता माझं 2 वर्ष पूर्ण होत याच्यामध्ये. लॉकडाऊन मध्ये मी चालू केले. कोविड मध्ये तुम्ही चालू केलं? अच्छा, बरं. आता हे तुमचं मिशन परचेसिंग कुठून केला किंवा हे कशी संकल्पना व्यवसायामध्ये तुम्ही हे लॉकडाऊन मध्ये जरी मी पहिलं पुण्याला राहत होतो, त्यानंतर इथे लॉकडाऊन मध्ये आल्यावर गावात बसून राहिले तर काय करावं या सूचनाचे तुम्ही धंद्याचा काही मार्ग शोधावा त्याच्यात मी डोसकं गेलो. त्याच्यानंतर मग आपल्याला आमच्या मित्राचं बघितलंय कोल्ड प्रेस, तर मग बघितल्याच्या नंतर मी भरपूर मिसनी शोधल्याच्या नंतर मला पहिल्या बोल्टच्या मिसनी होत्या. तर बोल्टच्या मिसनीमध्ये मला काही योग्य वाटल्याच नाही. मग ही भारत अॅग्रीटेकला मी भेट दिली जाऊन लातूरमध्ये. तिथं त्यांचे मिशन स्वतः जाऊन बघितल्याच्या नंतर मला या मिशनची क्वालिटी बघितली आणि या मिशन मध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही. कोल्ड प्रेस एकदम नॅचरल आपल्याला तेल मिळेल, ह्याच्यामध्ये भरडायची गरज नाही. आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये थंड तेल निघते आपल्या मिशन मध्ये. बोटच्या मिशन मध्ये गरम तेल निघतंय कारण त्याच्यामध्ये घर्षण जास्त होत आहे, ह्याच्यामध्ये घर्षण कमी प्रमाणात होत. त्याच्यामध्ये कस्टमरला आणि जे शेतकरी आहे त्यांना एकदम योग्य ते नॅचरल तेल खायला भेटेल. आता माझ्याकडे भरपूर गिराईक येते. सोयाबीन आताच तुमच्या समोरच गिराईक घेऊन गेली सोयाबीनचं तेल, कारण मी सोयाबीनचं तेल काढत नाही. आणि माझ्याकडे भरपूर लोक रेणापूर तालुक्यामध्ये प्रशिक्षणासाठी DED कॉलेजचे विद्यार्थी येतात. 3 ते 4 महिन्याला माझ्या इथं प्रशिक्षणाचा शिबिर लागतो इथं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मी इथं प्रशिक्षण देतो. सर्वात महत्वाची गोष्ट, आता व्यवसायामध्ये पडण्यासाठी हे तुमचं योग्य परचेसिंग म्हणजे योग्य खरेदी महत्वाची असते. कुठलंही आता तुम्ही ब्रँडिंग पण तुमच्या प्रोडक्टची करत होता, बरोबर? मग तुमचं ब्रँड कोणत्या नावानं आहे आणि कसं रुपये तुमचं मी स्वराज तेल उद्योग नावाने ब्रँड तयार केला. ब्रँड तयार केल्याच्या नंतर मला इथं थोडं ग्रामीण भाग असल्यामुळं शेतकऱ्याचा वर्ग जास्त आहे आमच्या रेणापूर तालुक्यामध्ये. तर ऑलरेडी कच्चा माल जे शेतकऱ्याजवळ अवेलेबल आहे आणि मी त्यांच्याकडून सुद्धा माल खरेदी करून असं खरेदी करतो येणाऱ्या गिरायकांना ते माल काढून देतो. एखादी आता शिक्षक वर्ग येतो, नोकरदार, डॉक्टर, इंजिनियर अशा लोकांजवळ तेल खायची इच्छा असते, मग त्यांना प्युअर नॅचरल खातात. आता माझं लातूरला भरपूर प्रमाणात तेलगणी आहे, पण ते लोक माझ्याकडे स्वतःहून येतात. सकाळी येतात आणि संध्याकाळी दुपारपासून माझ्याकडून माल खरेदी करतात आणि स्वतः गाळप करून मी त्यांच्याशी गाळून त्यांना सर्व्हिस देतो. आता हे 10 HP ची मशीन आहे, सरासरी 1.5 क्विंटल 1.25 क्विंटल पर्यंत हा कॅपॅसिटी काढली होती. आता जे कडदी तेल तुम्ही कोणचं तेल तुम्ही या सोयाबीन सोडून मी सगळंच काढतो. आता मी ह्याच्यामध्ये माझ्या आतापासूनच्या एवढे मी गण्याला विजेट दिलो. ह्या मिशनवर कोणीच काढाय नाही, पण मी ह्या मिशनवर वाळकाच्या बियाचं तेल काढलंय. जे आपण ते वाळकात आमच्याकडे ककडी वगैरे म्हणतात शेतीमध्ये, पण आमच्याकडे वाळक म्हणतात. तर त्या बियापासून मी तेल काढलेलं आहे. पण सुरुवातीला भरपूर मला अडचणी आल्या लॉकडाऊन मध्ये.
कारण ग्रामीण भागामध्ये लोकांचे एखादी आता ब्रँड एखाद्या वस्तूचं कुठल्या पण नावलौकिक झालं तर लोकांची ओळख तिकडच असते. पण हे कोल्ड प्रेस म्हणलं की लोकांना पहिल्या सुरू भरपूर अडचणी, कसली मिसेल की काय त्याला कसं जावं, काय होतंय काय नाही, म्हणजे भरपूर लोकांचे प्रश्न आले माझ्याकडे. पण मी लोकांना समजावून सांगून त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन 2 ते 3 महिने मला खूप त्रास झाला याच्यामध्ये. बरोबर. तर आता मी दररोज दिवसाला 3 ते 4 क्विंटल 5 क्विंटल मी दिवसाला डेली यूज करतो प्रोडक्ट तयार करतो, गाळून देतो कस्टमरला. आता समजा हा कोल्ड प्रेसचं जे वैशिष्ट्य असतं सामान्य मशीन पेक्षा या मशीन मध्ये काय ह्याच्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. आता माझ्याकडे तुम्हाला दाखवतोय आपल्याकडे पेंड आहे, 2 mm ते 3 mm ची पेंड आहे. 3 mm ची पेंड आहे मित्रांनो, बघू शकता एकदम खापरी पेंड सारखी शेंगदाणा जशी पेंड असते त्याच्यामध्ये. एकतर ह्या पेंडीमध्ये तेल जात नाही ग्राहकाचं, आणि इतर बोल्टच्या घाण्यापेक्षा आमच्या मिशन मध्ये 1 किलो तेल आगाव निघते. अच्छा बरं, हे फायदा तुमच्या या ग्राहकाचा फायदा आहे, ग्राहकाचा. आणि दुसऱ्याच्या पेंडीमध्ये चिखलाचे गोळे झाल्यासारखे जाड जाड पेंडी येते. जनावराचा चारा खाण्यासाठी जनावराला ते जाड असते, जनावराला पण त्रास होतो, ते खात नाही. हे आता माझ्याकडे दिवसाला मी दररोज 2-3 क्विंटल शेतकऱ्यांना देतो. माझ्याकडे व्यापार लोकांना पण व्यापाराला देत नाही, शेतकऱ्याची सुविधा करतो मी. महत्वाची गोष्ट आहे. अच्छा, आता हे तुम्ही तुमच्या नावाने जे ब्रँड चालतं आतापर्यंत, आता डेली तुमची किती खप असते काय वगैरे त्यामध्ये? डेली ह्याच्यामध्ये माझ्याकडे 3 क्विंटल 4 क्विंटल 5 क्विंटल डेली माझ्याकडे कस्टमर येत. अच्छा बरं. मित्रांनो बघू शकाल, व्यवसाय करण्यासाठी योग्य मार्गदर्शन हे महत्वाचंच ठरतं. कारण की तेल उद्योगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट हे ठरतं म्हणजे तुमचा अनुभव. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो खरोखर तेल व्यवसायामध्ये उत्पन्न कसं करू शकता. आणि एक महत्वाचा प्रश्न राहिला की हा व्यवसाय सुरुवात करण्यासाठी किती भांडवलाची गरज लागते आणि किती भांडवलामध्ये आपण उत्पन्न करू शकतो? कृषी विभागाकडून घेतलेला आहे PM मधून ह्याच्यामध्ये. तर जर आपल्याला जवळ नवीन भांडवल नसेल तर कृषी विभागातून घेऊ शकतो आपण, पंचायत समितीतून घेऊ शकतो. त्याच्यातनं कसं फॉलो करू शकतो? फाईल करायची आपण, आणि आपल्यासाठी कृषी विभागामधून भरपूर काही लाभ आहेत, सबसिडीवर मिळू शकतं. आणि ते जर नसेल, जर भांडवल आपल्याकडे असेल तर कमीत कमी आपण ह्याच्यामध्ये 4 ते 4.5 लाखामध्ये आपण धंदा चालू करू शकतो. 4 ते 4.5 लाख. फिल्टर वगैरे नाही घेतलं तर, फिल्टर जर घेतलं तर आपल्या 5 ते 5.5 लाख रुपयाला. म्हणजे आपल्या माल सोडून हा मिशन स्टार्टिंगला जर आपल्याला कच्चा मालाची काही गरज नाही आपल्याला स्टार्टिंगला, नंतर जसं आपल्या घर गिरायक येईल तसं आपण कच्चा माल खरेदी करू शकतो. अच्छा बरोबर. पण आपल्याला जर खरोखर जर आपल्याला बिझनेस कमी पैशामध्ये जर चालू करायचा असेल तर 4 लाखांमध्ये सुद्धा बिझनेस चालू शकतो. 4 लाखापेक्षा कमी किमतीच्या मशीन आहेत आपण मार्केटमध्ये. पण प्रत्येक मिशन मध्ये वेगळे फायदे आहेत. पण मी भरपूर मिशन मध्ये माहिती घेतल्याच्या नंतर पुन्हा हे मिशन कडे वळलो. आणि ऍक्च्युली ह्या मिशनचे 2 ते 3 दिवस मी डेमो घेऊनच नंतर ह्या मिशनचा खरेदी करायचा विचार केला. अच्छा, आता डेली तुमचं कॅपॅसिटी तर 3 ते 4 क्विंटल तुमचं सरासरी जाते. मग तुम्ही डेली 1,500 ते 2,000 रुपये तुम्ही 1,500 ते 2,000 रुपये मी डेली या मिशन मध्ये कमवतो. ठीक आहे मित्रांनो, असंही आणि सीझन मध्ये कमीत कमी 10,000 रुपये दिवसाला कुठेच गेले नाही. आणि आता नवयुवकांना किंवा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना सबसिडी मधून लोन घ्यायचं असेल तर त्यांनी कुठं जावं? आपल्या पंचायत समिती कृषी विभागाला जाऊन कृषी अधिकाऱ्याला भेटू शकतात. मित्रांनो हे महत्वाचं आहे, तुमच्या पंचायत समितीमध्ये जावा, कृषी अधिकाऱ्याला भेटा, मग सर्व डिटेल ते सांगतील. आणि काही वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये काही सांगू शकाल किंवा कमेंटमध्ये मांडू शकाल. त्यांचा नंबर ही मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, त्यांच्याशी संवाद करू शकता.